हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन वगैरे आला होता थोडासा कंटाळा. तर आज बोललं थोडीशी काहीतरी वेगळी चटपटीत अशी भाजी बनवावी, म्हणजे हॉटेलमध्ये कशी भेटते तशी ग्रेव्हीवाली मी मशरूमची भाजी बनवली आहे. तर त्यासाठी म्हणून मी हे अगदी फ्रेशवाले मशरूम मला भेटलेत. तर ते मी पाण्यामध्ये चोळून असे धुवून काढणार आहे. तर 2 ते 3 पाण्याने मी ते स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि त्यानंतर आता आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत. तर आता ते मी स्लाइसमध्ये कट करून घेणार आहे. तर एका मशरूमच्या 4 किंवा 5 स्लाइस, असं म्हणजे फार पण पातळ नाहीत केलेल्या त्याच्या स्लाइस. आणि आता अशाच प्रकारे मी सगळे मशरूम कट करून घेतलेत आणि परत एकदा ते मी पाण्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे कसं आतून वगैरे जरी थोडीशी खर माती वगैरे असेल तर ती निघून जाईल. त्यानंतर टोमॅटो प्युरे केले आणि कांदा वगैरे ते सगळं तयारी करून घेतले. त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये घातलेलं आहे तूप. तर मी 2 चमचे तूप घातले आणि त्यानंतर 2 चमचे तेल. असं आपल्याला ग्रेव्ही एकदम मस्त बनवायची आहे. तर मी त्यामध्ये तेल आणि तूप थोडं जास्तच वापरले. त्यानंतर मोठा एक चमचा मी जिरं घातलं आहे. ते छान तडतडलं की नंतर घालणार आहोत कांदा. तर हे 2 मोठ्या साईजचे कांदे आहेत, ते मी अगदी बारीक चिरून घेतलेत आणि ते आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ही आलं लसूण पेस्ट आहे. तर ही पेस्ट मी घरी बनवलेली आहे. तर ती मी 2 चमचे घातलेले आहे. आता आलं लसूण पेस्ट पण आपली कांद्यासोबत परतवून झाली. त्यानंतर आता घालणार आहोत आपण टोमॅटो प्युरे. तर हे 2 मोठ्या साईजच्या टोमॅटोची प्युरे केलेली आहे. ती आपल्याला आता कांद्यासोबत परतवून घ्यायची आहे. तर आता अगदी ते तेल सुटेपर्यंत मी कांदा आणि टोमॅटो छान असे परतवून घेतलेत. आणि त्यानंतर ही जी पेस्ट आहे तर ती 7 ते 8 काजू आहेत, 4 बदाम, त्यानंतर 1 चमचा मगजबी आणि 1 चमचा पांढरे तीळ, हे सगळं मी एक अर्धा तास भिजत ठेवलं होतं आणि त्याची त्याच पाण्यासहित बनवलेली ही पेस्ट आहे. तर आता ती पेस्ट आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायची आणि छान तेल सुटेपर्यंत परतवायची. तर बघू शकता साईडनं तर सगळं तेल सुटायला लागलं आहे. त्यानंतर घालूयात 1 चमचा हळद, 2 चमचे ही शाही गरम मसाला आहे. त्यानंतर मोठे 2 चमचे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली. ती फार तिखट तर नाही आहे, पण आपला कलर वगैरे पण छान येईल भाजीला. त्यानंतर 1 चमचा मी धने पावडर घातलेले आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला कांदा टोमॅटोसोबतच परतवून घ्यायचे आणि ते परतवत असताना त्याचा कच्चा पण जावा म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. म्हणजे कसं मसाला आपला पॅनला वगैरे चिकटणार नाही. तर टोमॅटो प्युरेची वाटी होती किंवा काजू पेस्टची वाटी होती, तर तीच धुवून मी थोडंसं पाणी अगदी अर्धा कप वगैरे घातलं असेल. आणि आता आपली ती ग्रेव्ही छान अशी परतली गेली आहे. तर आता त्यामध्ये घालूयात आपण हे मशरूम आणि परत एकदा ते छान असे मिक्स करून घेऊ. तर मसाला सगळा छान मशरूमला लागेल असं 1 मिनिटभर मी अगदी छान ते मिक्स करून घेते. मशरूम कसं शिजायला फार असा वेळ लागत नाही, लगेच शिजले जातात. तर त्यामुळे काय आपल्याला ही भाजी बनवायला फार असा वेळ जाणार नाही. तर मी आता ते ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेत. त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ. तर मी 1 चमचा मीठ घातले आणि परत एकदा ते मिक्स करून आता आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर पाणी मी 1 ग्लास घातले. मला अगदी दाटसरच ग्रेव्ही ठेवायची आहे, फार पातळ नाही करायचं. तुम्हाला थोडंसं जर पातळसर करायचं असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी अजून वाढवू शकता. आणि 5 ते 6 लोक हे आरामात खाऊ शकतील एवढी ह्याची भाजी तयार होते. तर आता त्यानंतर मी अगदी ही फ्रेशवाली कसुरी मेथी आहे, तर ती 2 चमचे घेतलेले आहे आणि ती हातावर मस्त कुस्करून अशी ग्रेव्हीमध्ये घातली. त्याची टेस्ट काहीतरी खूप छानच लागते आणि मला कसुरी मेथी फार आवडते. तर त्यामुळे मी बऱ्यापैकी भाज्यांमध्ये कसुरी मेथीचा यूज करते. आणि आता ते सगळं मिक्स करून आपल्याला त्याला आणायची आहे उकळी. तर मी 7 ते 8 मिनटं अगदी लो टू मीडियम गॅसवर ही भाजी शिजवून घेणार आहे. तर बघू शकता आता थोडासा थिकनेस पण आला आहे आपल्या भाजीला आणि कलरही छान दिसतोय. तर आता आपली ही भाजी रेडी झाली आहे. मी केलेलं आहे प्लेटिंग. तर आता ही मशरूमची भाजी तुम्ही अगदी जिरा राईस असेल किंवा फुलके, पराठे, चपाती, तर कशासोबतही अगदी ब्रेडसोबतही खायला खूप छान लागते अशी ही म्हणजे मशरूमची भाजी आहे. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं मशरूम मसाला ट्राय करा. आणि आज बनवलेली मी ही मशरूमची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.